की आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला, आम्ही टीका करतोय निवडणूक आयोगावरती, पण त्याचं उत्तर अपेक्षित कोणाकडनं आहे आम्हाला? निवडणूक आयोगाला. उत्तर देतंय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजपा. आम्ही प्रश्न भाजपाला विचारतच नाही आहे ना. आम्ही काल जे आदित्य साहेबांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काय 19,000 मतांचा जो घोटाळा झालेला आहे, जी चुकीची मतं आहेत ती दाखवली. आणि एखाद्याची चूक दाखवणं हा काय गुन्हा आहे? याच्यात कुठला आलाय पप्पूपणा? आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी? याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे. निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा करायला पाहिजे. खुलासा करतंय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भारतीय जनता पक्ष. घरगडी असल्यासारखं निवडणूक काम करते निवडणूक आयोग, आणि उत्तर देतात भाजपवाले. यावरच लक्षात येतं की भाजपवाले निवडणूक आयोगाची जी पाठराखण करतायत, आमच्यावर टीका करतायत, याचा अर्थ नक्की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे. जर निवडणूक आयोगाने जर स्वच्छ काम केलं असेल तर जसा आम्ही समोर येऊन तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला उत्तर देणं बंधनकारक आहे. आम्हाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, आलं पाहिजे समोर की ही नावं काल तुम्ही दाखवलीत, ही खोटी आहेत, हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. याचा खुलासा करायला पाहिजे कोणी? निवडणूक आयोगाने. खुलासा करतंय कोण? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिलेलं नाही आहे ना. आव्हान दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराला. निवडणूक आयोगाचे मालक मुख्यमंत्री आहेत का? तर नाही. मुख्यमंत्री का उत्तर देतात त्यांचं? त्यांना एवढी मिरची का लागलेली आहे? त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला हे प्रश्न विचारलेले आहेत. धन्यवाद.